श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या व भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर कोणाकोणाला भोगीची भाजी आवडती त्यांनी सगळ्यांनी मला एक कमेंट करून सांगा. म्हणजेच ही 12 मिसळीची भाजी, याच्यामध्ये फक्त मला बोरं कमी होते आणि बाकी सगळं अवेलेबल होतं. कारण आम्ही शेतकरी माणसं आहोत, त्यामुळं आमच्याकडे हे सगळं भेटतंच. तर इथं पहा, काळा मसाला करायचा होता म्हणून जे काही मसाले लागतील ते सगळे काढून घेतलं. मस्त मसाला भाजून घेतला. हे स्वयंपाक चुलीवर करायला वेगळीच मज्जा असते, पण आता आज काय करणार? इथं काही सिटीने चूल पेटवता येत नाही. तर हे सगळ्या छोट्या-छोट्या भाज्या ज्या आहेत ना, त्या सगळ्या व्यवस्थित आधी परतून घेतल्या आणि त्या काढून घेऊन परत त्यामध्ये जे मसाले काढले होते ते सुद्धा परतून घेतले. तर आता वाजलेले होते 6 आणि 6 वाजता सकाळच्या आहोंना गावाकडे डब्बा द्यायचाच होता. कारण जो तो सण ज्या त्या वेळेला शोभतो. म्हणजे कसं, हे म्हणले होते संध्याकाळी भोगी कर, पण नको, सकाळीच परंपरा आहे आपली की सकाळी भोगी करायची, वरण-भात करायचा, छान अशी मिसळीची भाजी करायची, तीळ लावून सुंदर भाकरी करायच्या. ह्या सगळं त्यांना सकाळी जायचं होतं. दारे धरणं चालू आहे उसाला, त्यामुळं सकाळी थोडं लवकरच जायचं होतं. म्हणून त्यांचं चाललं होतं की एवढं सकाळी करण्यापेक्षा संध्याकाळी भोगी कर, पण नाही. इथं पहा, भाकरीची तयारी चालू आहे. तर आता वाजलेले होते 6:30 आणि फक्त माझ्या भाकरी राहिल्या होत्या. 7 वाजता आहोंना डब्बा बनवून दिला भोगीचा. वरण-भाताचं कुकर लावलं, भाजी उकळतच आहे तोपर्यंत छान अशा भाकरी करून घेतल्या, वरण-भात शिजला. नंतर त्यांना सकाळी-सकाळी थोडासा नाश्ता करून दिला. तर त्यांना ही भोगीची जास्त भाजी आवडत नाही म्हणून हुलग्याची थोडी सुकी भाजी करून दिली. इथं थोडंफार तोंड लावायला दिलं, म्हणजे गोबी, कांदा. भाकरी मात्र डब्यामध्ये दिली नाही, कारण भाकरी डब्यात दिली की गाळ होती. तर इथं पहा, आम्ही बोलत होतो संक्रांतीच्या शुभेच्छा. हरी 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 गेला. मग काही चांगलं काम नाही काय? विठ्ठल विठ्ठल तर इथं पहा, छोटा वारकरी बनला होता, विठ्ठल त्याच्या विठ्ठल शाळेमध्ये कार्यक्रम होता, विठ्ठल त्याचं सगळं आवरून घेतलं. तर मग असा होता बाबा भोगीचा पाठी व्हिडिओ. बाबा तुम्हाला आवडला हे तर गंध नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.